रामलिंग महादेव मंदिर येडशी. ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही, मंदिर रामायण काळातला आहे. नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आम्ही चाललो होतो रामलिंग येडशी मंदिर धाराशिव. तसं थोडंसं पुढे आल्यानंतर मग पेट्रोल पंप दिसला. पेट्रोल पंप दिसल्यानंतर मग गाडीत पेट्रोल टाकायचं म्हणलं त्याला. पेट्रोल टाकून झाल्यानंतर मग परत चाललो आपल्या प्रवासात. मित्रांनो, तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मंदिराला कशी यायची ते सांगतो. तुम्ही धाराशिवहून येत असाल तर 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. तर बार्शीहून येतात तर 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही कुठूनही या पण मंदिराला भेट द्या. मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्ही बघता क्षणी मन बाहेरून जाईल. कारण की जसं महाबळेश्वरचं व्ह्यू आहे ना, तसंच इथं पण महाबळेश्वर सारखा व्ह्यू भेटेल रामलिंगमध्ये. तर तुम्ही एकदा येऊन नक्की बघा आणि बघून मला कमेंट करून सांगा की कसा होता. मित्रांनो, श्रावण महिना लागलेला आहे आणि पाऊस पडायला लागला. एक नंबर वातावरण झालेलं आहे सगळं. तुम्ही जर बार्शीहून येत असेल तर ह्या रोडला पण सावधानीने या. कारण का इथं नोटीस बोर्ड पण लावलेले आहेत की इकडं जंगलातले प्राणी इकडं बाहेर येऊ शकतात. गाडी स्पीडमध्ये पळवायची नाही, थोडेसे आराममध्ये यायचे. तर कारण का म्हणजे गाडी चालवत असताना एकदम अचानक कधी येईल काय येईल सांगू शकत नाही. तर आपल्या काळजीपूर्वक यायचं मित्रांनो इथून. तर वरी डोंगरावरती आल्यानंतर काही काळजी नाहीये, फक्त खाली जंगल खूप मोठा आहे. काही सांगू शकत नाही काय येईल काय नाही. डोंगराच्या वरती आल्यानंतर एक ब्रिज दिसेल मित्रांनो, ते धाराशिव आणि बीड हा हवे आहे बघा. तर बीडहून आलं तर राईट साईडलाच वळायचंय आणि बार्शीहून आलं तर राईट साईडला वळायचं. फक्त धाराशिवहून आलं तर लेफ्ट साईडला आणि लातूरून आलं तर लेफ्ट साईडला वळायचं बघा मित्रांनो. या ब्रिजच्याच कडनं सरळ सरळ जायचं. असंच सरळ गेल्यानंतर राईट साईड वळलं ना तर रामलिंगला जायचा रस्ता भेटतोय बघा. एकदा का हा रस्त्याला लागलं तर कुठंच वळायचं नाही, सिद्धा सरळ जायचं. रामलिंग मंदिराला जातो सरळ रस्ता. ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे, ज्या वेळेस रावणाने पंचवटीहून सीतामाताचं हरण केलं होतं तर ह्या मार्गाने गेलं होतं बघा. हे सर्व दंडकारण्य वन आहे. या ठिकाणी जटायू पक्षी आणि रावणाचं युद्ध झालेलं ठिकाण आहे बघा हे. ह्या मंदिराला 3 मुख्य द्वार आहेत बघा. ह्या मंदिराचं नाव रामलिंग का पडलं मित्रांनो, प्रभू श्रीराम 3 दिवस इथं वास्तव्य केले होते आणि स्वतः शिवलिंग स्थापना केली, म्हणून ह्या शिवलिंगला रामलिंग असे नाव दिले आहे. मंदिराच्या समोरच जटायूची समाधी आहे, तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस रावणाने जटायूला हरवून गेला त्यावेळेस राम इथं आले होते. मग आल्यानंतर मग जटायूला पाणी पाजण्यासाठी बाण मारून पाणी काढलेलं आहे. इथं ते धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. असंच बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता तुम्हाला धबधब्याकडे नेतो. पूर्वी ह्या ठिकाणी ऋषीमुनी वेदांचा अभ्यास करत होते. पूर्वी ह्या ठिकाणाचं नाव वेदश्री असे होते. वेदश्री असा अपशब्द होऊन येडशी असं नाव पडलेलं आहे.
ज्यावेळेस रावणाचं आणि जटायूचं युद्ध चालत होतं, ज्या टेकडीवर पुष्पक विमान थांबलं त्या ठिकाणी सीताचं स्नान व सीता नानी म्हणून ओळखली जाते ते टेकडीवरती आहे मित्रांनो. तुम्हाला कधी गेला आल्यानंतर दाखवतो, पण आम्ही आता गेलो नाहीये तिथं. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी मंदिर होतं. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते झालेला आहे. ह्या श्रावण महिन्यात जाऊन तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि टुरिस्ट प्लेस सुद्धा आहे मित्रांनो. नक्की भेट द्या मंदिराला जाऊन. तर तुम्हाला मंदिराची माहिती आवडली असली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद मित्रांनो.